प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? तर वर्गमुळात 5 वर्गमुळात 8 129/23 हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय 36 81 2.143 आणि वरती बार दिलाय त्याला, म्हणजे ह्याच परत येणार, म्हणजे 3 नंतर 1 येणार, 4 येणार, 3 येणार, परत 3 नंतर 1, म्हणून हे असं त्यांनी त्याचा ग्रुप पाडलाय. आता तिसरा पर्याय 4.912 43.517 16/4 127/16 43/12 8.5400. आता हे जर तुम्ही बघितले तर यामध्ये जे भागाकार आहेत ते तुम्हाला करून घ्यावे लागणार आहेत. पण ह्याच्यावरनं तर तुम्हाला कळतं की ह्या काय आहेत, आवर्ती आहेत, म्हणजे ह्याच परत येणार आहेत. पण इथे जो वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 8 आहे, ही काय आहे, यांचं वर्गमूळ निघत नाही आहेत, हे पूर्ण वर्ग नाही आहेत, म्हणून ह्या अपरिमेय झाल्या. 129/23ला जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा तुम्हाला असं दिसतं की ह्या दशांश चिन्हाच्या पुढे, म्हणजे 5 नंतर दशांश चिन्ह येतं, त्याच्या पुढे 6 0 8 आणि पुढे असंख्य परत भाग जातो. ह्या 160ला तुम्ही जेव्हा पुढे भाग देताल अजूनही, तर तो इथे पुढे भाग जातो. पण इथे काय होतात, ह्या संख्या बदलत जातात, वेगवेगळ्या संख्या येतात. म्हणजे 6 नंतर 6 6 6 आली असते तर ती काय झाली असती, आवर्ती असती, अखंड आवर्ती. पण ही काय आहे, अखंड आहे पण अनावर्ती आहे. म्हणजे इथे बघा, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांचे वर्गमूळ, तसेच ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, त्या अपरिमेय संख्या असतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक काय येतो आपला, 1 येतो.